कोणताही विद्यार्थी उन्हात तासनतास उभा राहतो, पोलिसांचा सामना करतो, अटक होण्याचा धोका पत्करतो. फक्त छंद म्हणून होतं का हे? इतक्या मोठ्या संख्येने युवक रस्त्यावरती उतरतायत याचा अर्थ त्यांच्या मनात काहीतरी खोल अस्वस्थता आहे. ज्या अस्वस्थतेचं कारण नेमकं काय आहे हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. हा विषय एका दिवसाचा नाहीये, हा विषय अनेक वर्षापासून साचत आलेल्या प्रश्नांचा असू शकतो. आज भारतात लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. अनेक जण 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करतात. काही कुटुंब कर्ज काढून मुलांना कोचिंगला पाठवतात. अनेक जण घरापासून दूर राहतात. त्यांच्या आयुष्याची सर्वात मौल्यवान वर्ष एका संधीच्या प्रतीक्षेत जातात. अशा परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलली गेली, भरतीला विलंब झाला किंवा व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण झाले तर त्याचा परिणाम फक्त एका परीक्षेवर होत नाही, तो परिणाम विश्वासावर होतो. आणि जेव्हा व्यवस्थेवरील विश्वास डळमळू लागतो ना, तेव्हा आंदोलन जन्माला येतं. लोक रस्त्यावर उतरतात कारण त्यांना वाटतं की त्यांचा आवाज इतर मार्गाने पोहोचत नाहीये. पण इथे दुसरा प्रश्नही नाहीये. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. त्याचवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. मग या दोन गोष्टींचा समतोल कसा राखायचा? आजचा खरा प्रश्नच हा आहे की आजचा भारतीय तरुण नेमका काय मागतोय? फक्त एक नोकरी की त्यापेक्षा अजून काहीतरी मोठं? नाही, मला वाटतं आजचा तरुण संधी मागतोय. स्पर्धा समान असावी, नियम स्पष्ट असावेत आणि मेहनतीला न्याय मिळावा, इतकीच त्याची अपेक्षा आहे. कारण भारतात लाखो विद्यार्थी रोज सकाळी एका स्वप्नासाठी उठतात. कोणी UPSCची तयारी करतोय, कोणी SSCची, कोणी रेल्वे भरतीची, कोणी राज्य लोकसेवा आयोगाची, कोणी पोलीस भरतीची, तर कोणी शिक्षक भरतीची. पण या प्रत्येक विद्यार्थ्यामागे एकच गोष्ट समान असते आणि आशेपेक्षा मोठी गुंतवणूक दुसरी कोणतीच नसते. एकदा कल्पना करा की एखादा विद्यार्थी वयाच्या 20व्या वर्षी तयारी सुरू करतो, सकाळी 6 वाजता उठतो, 10-10 तास अभ्यास करतो, मित्र नोकरीला लागतात, काहींचं लग्न होतं, काही जण व्यवसाय सुरू करतात, पण तो एकाच स्वप्नासाठी पुस्तकासमोर बसलेला असतो. कारण त्याला विश्वास असतो, मेहनत केली तर संधी मिळेल. पण जेव्हा त्या संधीभोवती प्रश्न निर्माण होतात, तेव्हा तुटतं ते फक्त स्वप्न नसतं, तुटतो तो विश्वास. मित्रांनो, कोणत्याही देशात व्यवस्था फक्त कायद्यावर चालत नाही, ती विश्वासावर चालते. बँकेत पैसे का ठेवतो आपण? कारण विश्वास असतो ना. न्यायालयात का जातो? कारण विश्वास असतो. परीक्षा का देतो? कारण विश्वास असतो की नियम सर्वांसाठी सारखे असतील. पण हा विश्वास कमी झाला तर प्रश्न फक्त एका परीक्षेचा राहत नाही, तो संपूर्ण व्यवस्थेचा भाग होतो. आणि म्हणूनच जेव्हा हजारो विद्यार्थी रस्त्यावरती उतरतात ना, तेव्हा प्रश्न फक्त एवढाच नसतो की त्यांना आंदोलन का केलं, त्यांनी आंदोलन का केलं. प्रश्न असा असतो, त्यांना आंदोलन करण्याची वेळच का आली? संवाद कुठे कमी पडला? व्यवस्थेपर्यंत त्यांचा आवाज आधी पोहोचलेला का नाहीये? हा प्रश्न कोणत्याही एका सरकारला नाहीये. हा प्रश्न प्रत्येक त्या व्यवस्थेला आहे जिथे नागरिकांना असं वाटतं की आता बोलण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्यायच नाहीये. पण याचा अर्थ प्रत्येक आंदोलन योग्य असतं का? तर नाहीये. लोकशाही अधिकार देते, पण जबाबदारीही देते. शांततापूर्ण आंदोलन हा अधिकार असला तरी हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि कायदा हातात घेणं कोणाकडूनही लोकशाहीला कमकुवत करतं. त्याचप्रमाणे आंदोलन हाताळताना प्रशासनानेही संयम आणि प्रमाणबद्धता आणि संवाद यांना प्राधान्य द्यायला हवं. कारण शेवटी दोन्ही बाजूंना एकाच देशात राहायचंय. दोघांचं ध्येयही एकच असायला हवं, विश्वास टिकवणं. आज सोशल मीडियाचा काळ आहे. 30 सेकंदाचा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचतो, पण त्या 30 सेकंदांमागे संपूर्ण सत्य असतंच का? असं नाहीये. एकाच घटनेचे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या कॅप्शनसह वेगवेगळे निष्कर्ष सांगतात आणि मग आपण सत्य शोधण्यापेक्षा आपल्या मताला पटेल तेच सत्य मानायला लागतं. हीच सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. कारण लोकशाहीची ताकद घोषणांमध्ये नाहीये, तर सत्य शोधण्याच्या वृत्तीत असते. आणि म्हणूनच आजचा प्रश्न फक्त एवढाच नाहीये की जंतर मंतरवर काय घडतंय. आजचा प्रश्न असा आहे की भारताच्या तरुणांना त्यांच्या भविष्याबद्दल किती विश्वास वाटतो. कारण ज्या दिवशी देशातील तरुणांचा विश्वास कमी होतोय ना, त्या दिवशी फक्त आंदोलन होत नाही, तर भविष्याची चिंताही रस्त्यावरती उतरते.